डेली अपडेटसाठी लोकमतवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ओव्हर द टॉप टू बिन स्पॉटलाइट यावेळची थीम आहे. तर काय वाटतं सगळ्यात बेस्ट, सगळ्याचा एक बेस्ट लुक कोणाचं वाटलं? Everybody has followed the theme. Sojal, I think, is giving total justice to the theme. सगळ्यात पहिल्यांदा जो आवडलाय ती सोजलचा लुक फार आवडलाय. तिने ते गळ्याला ज्या पद्धतीने ते बांधलेलं आहे ते आणखी मला 2-3 लोक दिसलेले आहेत त्यांनी फार एक धोत्रावर कोणीतरी ब्लेझर घातलेला आहे तो पण फार भारी वाटतोय. पण मी सिद्धार्थ जाधवची वाट बघीन. सगळ्यांना मी विचारलं कोणाची वाट बघणार, सगळ्यांनी फक्त सिद्धार्थ जाधव हेच नाव. अरे सिरियस मला माझी कोणी वाट बघत नाही. सगळेच रादर एक फार कुणीतरी तेजस्वीने अशी काहीतरी पिसांचं कानातलं घातलंय. थोडंसं काहीतरी हटके. दॅट्स इट. प्लीज नोटीस दिस. पण मस्त वाटतं, एक वेगळ्या स्टाईलनी लोक आहेत, बरं वाटतं जरा. सगळेजण म्हणाले की सिद्धार्थ दादा काय स्टाईल घेऊन येते हे बघायचं. सिद्धार्थ जाधव असा स्टाईल घेऊन आलाय जी बरी आहे आणि बरं आहे. आणि तो कॅरी फार सुंदर करतो. म्हणजे तो असा असतो, तो ओके असतो. इवन संतोष जुवेकर, ही इज व्हेरी कम्फर्टेबल विथ इन हिज स्किन. संतोष जुवेकरचा मला आज कॉस्ट्युम बघायचा आहे, तो काय घालून येणार आहे. आणि मी त्यातल्या ओव्हर द टॉप थीम असल्यामुळे कपाळातले फक्त टॉपवरचे जे कपडे होते ते उचलून घालून आलोय. भाऊ कदम काय घालेल आणि त्याला काय शोभेल ते मला पाहायचं आहे. फिमेल बद्दल सांगायचं तर मला तेजश्री ऑफकोर्स काय घालून येते माहित नाही. ओ माय गॉड. नाही, मी तुम्हाला कशी दिसते? मस्त, फार काही वेगळं केलेलं नाहीये मी. तिने आज दुपारी ओबेरॉयला जाऊन बहुतेक शॉपिंग केलं या इव्हेंटसाठी. आय थिंक सो, कारण ती मला म्हणली होती मी चालली आहे, तुला काही हवं आहे का. ह्याची ड्रेसिंग बाबा बघायची आहे मला भारत गणेशपुरीची ड्रेसिंग बघायची. खरं हा काय घालून येणार आहे ना, मी खूप एक्सायटेड आहे. नाही, त्याला कळत नाही नेमकं ड्रेस कोड काय असतो ते. त्यामुळे कम्प्लीट उलट तो काहीतरी घालून येतो. अरे हेच घालायचं होतं ना, नाही हे नव्हतं घालायचं, असं वगैरे होतं. आय फॉलोड द थीम. मला असं आधी वाटलं होतं की मी एकटीच अशी आहे की काय, बट आय थिंक लॉट ऑफ पीपल. येस, आय एम जस्ट 14. तुम्ही आज जे गेटअप केले ते आउटस्टँडिंग केले. काय सांगायला गेटअप बद्दल? कोणी हेल्प केली? साडी नवऱ्याने घेतली आहे. ज्वेलरी माझी मैत्रीण जयश्रीने दिली आहे आणि रोहिणी हट्टंगडीने पर्स दिलेली आहे. अबाउट हे माझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा ओव्हर द टॉप असेल. आधी जाऊन मी गुगलवर सर्च केलं ओव्हर द टॉप काय असतं. कारण अशी थीम आल्यानंतर माझं पहिलं सोजलला म्हटलं होतं की दरवर्षी तुम्ही अशी काहीतरी वेगळीच थीम का ठेवता. बट इट्स नाईस, वी गेट अ चान्स टू वेअर समथिंग डिफरंट. कारण अदरवाईज आपण साड्या, रडणाऱ्या बायका असं म्हणून लोकांसमोर येतो. बट दिस इज वॉट वी आर. आपण फॅशन शोमध्ये खूप पाहिलेलं असतं ओव्हर द टॉप. आणि मला वाटतं सिंगर्ससाठी काहीतरी नवीनच आहे ते ओव्हर द टॉप राहणं. हां, त्यामुळे मला असं वाटलं लेट अस स्टिक टू द इंडियन अटायर विच इज लिटल ओव्हर द टॉप. त्यामुळे थोडंसं झामझूम घातलेलं आहे मी. वेगळं काहीतरी आहे, कानातले एवढे मोठे आणि गळ्यातलं एवढं मोठं आणि इट्स समथिंग न्यू फॉर मी टू. थीम ठेवल्यामुळे मला वाटतं काहीतरी वेगवेगळे लुक्स मिळतात आणि मजा येते बघायला आजूबाजूला. कोणाचं सगळ्यात जास्त लुक आवडलं? मला अवधूत गुप्तेला बघायला आवडेल. हाऊ ही इज लुकिंग. आय थिंक ही विल बी, म्हणजे तो एकदम ओव्हर द टॉपला, म्हणजे तो थोडक्यात रणवीर सिंग सारखा काहीतरी करून येईल असं. ओव्हर द टॉप सगळेच जण आहेत इथे. आपण खूप महत्त्वाच्या नामांकन सोहळ्याला इथे जमलेलो आहोत आणि तो सोहळाच ओव्हर द टॉप असतो. दरवेळेला असं काहीतरी एक वेगळा ड्रेस कोड असतो झीचा. खूप जण पाळतात, खूप जण नाही पाळत. पण मला असं वाटतं की ते कसेही असले तरी एकत्र आल्यानंतर जे निर्माण होतं ना ते ओव्हर द टॉप असतं. ओव्हर द टॉप टू बिन स्पॉटलाइट यावर्षी थीम होती. तर काय वाटतं कोणाकडे जास्त, म्हणजे तुझं आहे की मला ह्याचा ड्रेसिंग सेन्स बघायचा किंवा हिचा ड्रेसिंग सेन्स बघायचा? कपड्यांपेक्षा मला लोकांच्या डोळ्यातलं, त्यांच्या अंतरातला लुक बघायला जास्त आवडतो. आणि काही मित्र ह्या पार्टीमध्ये कायम असे भेटतात की जे मध्ये काही भेटतच नाहीत. एका वर्षानंतर गॅदरिंग सारखं आपण म्हणतो ना, तसं इथेच भेटतात. जे मनाने खूप सुंदर आहेत, त्यांनी काही घातलं तरी त्यांच्यावर छान दिसतं. तर त्यांना भेटायची मला उत्सुकता आहे. सो ॲक्च्युली सांगायचं तर अख्खा या आपल्या मराठी इंडस्ट्रीचा एक मेळावा
म्हणजे फुलोरा म्हणू आपण, वेगवेगळ्या रंगांनी नटलेला असा बघायला मिळणार आहे. सो आता मी डोळे उघडे आणि श्वास रोखून वाट बघतोय सगळे येण्याची. आजचा एक दिवस हा म्हणजे सगळ्या कलाकारांच्या मनात जो असतो की कधी बघायला मिळतो आपला, कधी नॉमिनेशन आपलं, कलाकारांना तरी वाटतं की आपलं काही नॉमिनेशन आहे की नाही, ही जी उत्सुकता असते ना, जी हिंदीतल्या लोकांना फिल्मफेअरची असते, स्क्रीन अवॉर्डची असते, तशी ही आमची मराठी लोकांची झी गौरव, आणि तो प्रत्येकाच्या मनाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे स्पॉटलाईट म्हणजे आजचा हा सोहळा.